Hello friends, today we are going to study equation of continuity. Now we know that whenever there is a fluid flow, then it is faster at narrow section and slower at broad section. बरोबर. Now let us consider such type of flow. Here this is a tube and this tube consists of A1 and A2 are the cross sectional areas. Here this A1 is the cross sectional area for this one. A2 is the cross sectional area for this section. And we are considering this EFGH section, and this is PQRS. A and B are the 2 points here. And we are also considering the steady flow of fluid. फ्लुइडचा जो फ्लो आहे तो सुद्धा स्टेडी आहे असं आपण कन्सिडर करतोय. आणि V1 and V2 हे दोन वेलॉसिटीज आहेत. वी आर कन्सिडरिंग दिस टू वेलॉसिटीज. वी नो दॅट or in steady flow the velocity at a given point remains constant, but it is vary from point to point. Correct? So V1 and V2 are the velocities, then displacement is V1 into delta t at given time. This one. Clear? So this is a flow. This is inward and this is outward. Clear? Now let us consider these are the sections, area of cross section A1 and A2. Velocities are V1 and V2. Both are the two velocities. Mass of the fluid entering the tube through the cross section at point A. आता आपण मास कन्सिडर करतो. जेव्हा आपण स्टेडी फ्लो म्हणतो तेव्हा इथं आपण कन्सिडर करतोय होल ट्यूब इज फिल्ड विथ वॉटर or fluid. Is it? So there is no any section remaining की त्या सेक्शनमध्ये फ्लुइड नाही आहे. सगळं सेक्शन त्या ठिकाणी जे काही फ्लुइड आपण इनकॉम्प्रेसिबल कन्सिडर केलं आहे आणि हे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड जे आहे ते सगळ्या याच्यामध्ये डिवाईड झालेलं आहे. म्हणून जेव्हा जेवढं मास इथून एंटर होते तेवढंच मास इथून लिव्ह होते. फक्त व्हेलॉसिटी डिफरंट आहे. इथं व्हेलॉसिटी कमी असेल, व्हेलॉसिटी इथं जास्त असेल असं आपण म्हणजे दिस इज द फिनॉमिना की जर का आपण ह्या पूर्ण ट्यूब ही फ्लुइडने भरलेली आहे आणि फ्लो चालू आहे तर जेवढं मास ऑफ द फ्लुइड इथं एंटर होईल तेवढंच इथं लिव्ह होईल. मग आपण मास काढूया ए पॉईंटला किती मास असेल. आपल्याला व्हेलॉसिटी माहिती आहे, सगळं माहिती आहे. मग मास काय असतं? रो इंटू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. हिअर वी नो दॅट मास इज इक्वल टू रो इंटू व्ही, दॅट इज अ व्हॉल्यूम. सो रो इंटू ए इंटू एक्स, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. So this is the volume and this x is the displacement and it is equal to v dt. So at point A velocity is v1, area is a1. So this rho a1 v1 delta t. Okay. Now similarly म्हणजे ह्या सेक्शनला आपण केलं. Similarly for this section, ह्या सेक्शनचा हा ॲरो दाखवलेला आहे ह्या सेक्शनसाठी. Similarly for this section we have a mass of fluid leaving the tube through the cross section at B is equal to काय येईल? इथं रो A2 V2 delta T येणार. So here रो A2 V2 delta T. Correct? Similarly this one ॲरो दाखवला आहे याच्याप्रमाणे हा हे जे मास आहे हे ह्या क्रॉस सेक्शन एरियाचं आहे आणि हे जे मास आहे ह्या क्रॉस सेक्शन. जेवढं मास इथं एंटर होते तेवढं लिव्ह होणार आहे. म्हणून ॲट द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी द मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन EFGH म्हणजे EFGH should be equal to mass of fluid in section PQRS.
अँड इक्वल दिस, हे दोन्ही इक्वल करा. दिस मच इज इक्वल टू दिस मच. सो रो गेट्स कॅन्सल आउट, डेन्सिटी कॅन्सल आउट होणार, डेल्टा टी कॅन्सल आउट. हे तुम्हाला डायग्रॅम पण दाखवतो मी. या दोन डायग्रॅममध्ये बघा. बिफोर गोईंग फॉरवर्ड, हिअर these are the sections, A1 V1 broad section, A2 V2 narrow. Here inflow, outflow, A1 V1 and A2 V2. Same case here. या असा फ्लो आपण फ्लो लाईन्सने दाखवला तर दाखवता येईल आपल्याला. क्लिअर. मग मास ऑफ द फ्लुइड आपण हे इक्वेशन बघितलं. यामध्ये कॅन्सल होत आहेत बघा. रो कॅन्सल झालेत, डेल्टा टी कॅन्सल झालेत, आणि आपल्याकडे राहणार A1 V1 is equal to A2 V2 or AB is equal to constant. Clear? So A1 V1 is equal to A2 V2 or AB. आता इथं V काय? वेलॉसिटी. म्हणजे एरिया इंटू वेलॉसिटी should be equal to constant and this is the equation of continuity. AB is the area and this is the velocity. So area into distance upon time volume per unit. म्हणजे याचा अर्थ असाही होतो की व्हॉल्यूम पर युनिट टाईम. कसं बघा, ए इंटू व्ही म्हणजे एरिया इंटू वेलॉसिटी. सो इज इक्वल टू एरिया, वेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स इंटू एरिया शुड बी इक्वल टू, दॅट इज डिस्प्लेसमेंट इंटू एरिया इज नथिंग बट व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम पर युनिट टाईम. सो हाऊ टू राईट दिस? ए व्ही इज द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. ए व्ही इज द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. सो ए व्ही कॅन बी रिटन एज डी व्ही बाय डी टी. हा व्ही वेलॉसिटीचा आहे, हा व्हॉल्यूमचा आहे. सो डी व्ही बाय डी टी. अँड द क्वांटिटी डी व्ही बाय डी टी इज द व्हॉल्यूम पर युनिट टाईम पासिंग थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ द ट्यूब अँड इट इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम फ्लक्स. याला काय म्हणायचं? व्हॉल्यूम फ्लक्स. सिमिलरली दिस रो डी व्ही बाय डी टी म्हणजे रोने आपण जस्ट मल्टिप्लाय केलं तर डी एम बाय डी टी येतो. करेक्ट. सो मास per unit time and this is called as mass flux. So this is a volume flux and this is mass flux. Rho into dV is a mass, so dm upon dt is mass flux and this is volume flux. And this equation is known as a equation of continuity. आपण बघूया त्या इक्वेशनला काय म्हणायचं? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. A1 V1 is equal to A2 V2. Correct? And this equation is known as the continuity equation in fluid dynamics. And the continuity equation is nothing but volume rate of flow is an incompressible fluid for steady flow. Just like this one, the equation of continuity in fluid dynamics. The continuity equation says that the volume rate of flow of incompressible fluid for a steady flow is the same throughout the flow. Okay, so this is the equation. हे इक्वेशन आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये जस्ट आपण काय केलं की दोन्ही मास, इथला मास आणि इथला मास काढलं, दोन्ही इक्वल केलेत आणि ए व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि ए व्ही म्हणजेच व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. आणि हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण काय म्हटलेलं आहे? equation of continuity. And the equation of continuity in fluid dynamics, the fluid continuity equation says that the volume rate of flow of an incompressible fluid for a steady flow is the same throughout the flow. Clear? So this is all about the equation of continuity. Any doubt? तर उद्या आपण बर्नॉलिस प्रिन्सिपल बघणार आहोत आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये. आणि बर्नॉलिस प्रिन्सिपल नंतर आपलं फक्त 2 लेक्चर राहतील म्हणजे हे चॅप्टर आपलं संपणार आहे. तर इथपर्यंत काही अडचणी असतील तर मला सांगा. क्लिअर? थँक्स.